साहेबांनी आले पाहिजे. म्हणायचं साहेब जानकर साहेब ही झालीत म्हणून पुढच्या सभेला येतो म्हणले का. बरं बरं. पण तुमच्या लोकांना जरा सांगितलं, बाकीच्या लोकांना सांगून ठेवा तुमच्या लोकांना थोडंसं. हां चालेल. ओके सर. चल थँक्यू. तर काय सांगाल, आता तुम्हाला कॉलही होता मुख्यमंत्री कार्यालयाकडून, काय सांगण्यात आले? मी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, छोट्या घराचा मी मालक आहे. त्यामुळं मुख्यमंत्री साहेब, देवेंद्र साहेब किंवा अजितदादा असतील हे हॉटलाईन बोलणं चर्चा होती. मी महायुतीचा कॅन्डिडेट आहे. मला बाकीच्या राज्यात देखील राज्यात सभेला जावं लागणार आहे. त्यामुळे मी त्यांना सांगितलं ज्यावेळेला सभेला जावं लागणार आहे आणि त्या दृष्टीनं त्यांचं मला ते प्रोग्राम देखील म्हणते बाबा हेलिकॉप्टर देतोय. पण म्हटलं मला माझा मतदारसंघ पहिला बघितला पाहिजे. मी आता 26 तारखेपर्यंत मी इथून हलणार नाही आणि मी शक्यता करून आता इथं रेसिडेन्शियल एक घर बी कव्हर करतोय आणि इथं जागा घेऊन माझं महिन्यातून 15 दिवसातून कसा मुक्काम होईल असा दृष्टीनं माझा प्रयत्न चालला. असं मानलं जातं की महादेव जानकर यांचं पूर्ण महाराष्ट्रच घर आहे, त्यांचं एका ठिकाणी घर नाही आणि विरोधकांकडून तीच टीका होती की बाहेरून आलेले आहात, बाहेरून निवडणूक लढते. एक लक्षात ठेवा, बाहेरून नाही. आता मोदी साहेब गांधीनगरवरून कुठे गेले? वाराणसीला गेले. राहुल गांधी अमेठीवरून कुठे गेले? वायनाडला गेले. आम्ही देशाचे मतदार आहे ना, आम्ही देशातलं आणि आय एम विथ अ नॅशनल लीडर. आम्ही राष्ट्रीय नेतृत्व करतोय. मी नेहमी 4ही लोकसभा, नांदेड लोकसभा लढवली, सांगली लोकसभा लढवली, माढा लोकसभा लढवली आणि बारामती आणि 5वी लोकसभा माझी ही आहे. त्यामुळं मी आणि मराठवाड्यावर माझं एक वेगळं प्रेम आहे. मराठवाड्याने माझा पहिला रिझल्ट दिला, प्लस मला आमदार दिला. ह्या साऱ्या गोष्टीचा अभ्यास करून मराठवाड्यावर मी जास्त कॉन्सन्ट्रेशन. परभणी म्हटलं की नक्कीच एक मुद्दा समोर येतो, तो म्हणजे कुठल्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढणार आहात आणि काय एजेंडा असतो? डेव्हलपमेंट हाच फक्त मुद्दा आहे, बाकी काहीच नाही. मला परभणीचं नाव जगात जर्मनी आली, इंडियात परभणी. तसं हिचं जी 5 नावं निघली जातात, माडा असेल, रायबरेली असेल किंवा ही जे डेव्हलपमेंट वाराणसी असेल किंवा गांधीनगर असेल, त्याच्या तोडीत मला परभणी नेऊन बसवायचं हा प्लॅन. आता रनिंगचे खासदार आहेत, त्यांच्यासोबत सरळ ही लढत आपली होतीये, म्हणजे 2 वेळेसपासून ते खासदार आहे. कसं चॅलेंज तुम्हाला असणार आहे? काय नाही, ते माझे मित्रच आहेत, ते बी चांगले, त्यांच्याबद्दल दुमत नाही. ते विशेष त्यांच्यापर्यंत त्यांचं राजकारण होईल, माझ्यापर्यंत होईल. पण मित्रासोबत राजकारणात सामना होऊ शकत नाही, मित्र तर ठेवून कसा सामना? रामायण महाभारत, मी महाभारत करण्यासाठी आलो नाही, रामायण करण्यासाठी आलो आहे. मला रामायण करायचं नाही, महाभारत करायचं. त्या दृष्टीनं मी मित्र असेल, भाव असेल, कोणी असेल, युद्धात शेवटी लढाई करावं लागतेच. जरी ते माझे राजकीय विरोधक असले तरी मी महाभारत करण्यासाठी नाही, तर मी या ठिकाणी रामायण करण्यासाठी आलेलो आहे असं त्यांचं मत आहे. तर आपण या ठिकाणी जर आता बघितलं तर महादेव जानकर यांनी जो उमेदवारी अर्ज आहे तो दाखल केलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आहेत, जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी तो आपला अर्ज सुपूर्द केलेला आहे. जर आपण बघितलं तर कालपासून कयाश होते आणि आतापर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी हजर राहणार होते आणि त्यांच्या उपस्थितीत हा अर्ज भरला जाणार होता. मात्र मुंबईत काही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेले आहेत आणि तिथं काही कार्यक्रम सुरू आहे, त्यामुळे त्यांना वेळ होतोय, त्यामुळे मी अर्ज भरला असल्याचं त्यांनी सांगितलं. तर आपण बघितलं की ते ज्यावेळेस बोलत होते त्याच वेळेस त्यांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून कॉलही आला होता की मला बाहेर राज्यात सुद्धा प्रचारासाठी जायचंय किंवा मला जावं लागेल असं त्यांच्याकडून विचारणा झाली असं त्यांचं मत आहे. मात्र आता मला मतदारसंघात राहावं लागेल आणि मी इथंच ठाण मांडून राहणार आहे असं महादेव जानकर यांनी सांगितलंय. तर दुसरीकडे जो त्यांचा थेट सामना होणार आहे तो ठाकरे गटाशी होणार आहे. इथले जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्यासोबत ही लढत असणार आहे. ज्यावेळेस आपण त्यांना विचारलं की ती लढत कशी चॅलेंजिंग असणार आहे, तर मी विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे आणि महाभारताप्रमाणे मला युद्ध करायचं नाही, तर रामायणाप्रमाणे मला सर्वांना सोबत घेऊन हे राजकारण करायचं आहे आणि ते देखील माझे मित्र आहे असं त्यांचं मत आहे. तर आता बघावं लागेल की जी लढत या ठिकाणी होणार आहे. या अगोदर बोलल्या जाते की देशात जर्मनी आहे आणि बाहेर दुनियात जर बघितलं तर जगात जर्मनी आणि देशात परभणी असं बोलल्या जाते, असं देखील त्यांनी उल्लेख केलाय. तीच परभणी मला देशात नंबर 1 वर आणायची आहे असं देखील त्यांनी त्यांचं विजन या ठिकाणी सांगितलंय. तर दुसरीकडे आता नॉमिनेशन अर्ज त्यांनी या ठिकाणी दाखल केलेले आहेत. समोरून अजून कोणी अपक्ष उमेदवार येतात का किंवा ठाकरे गटासोबत, तर त्यांची थेट जी सामना असणार आहे तो ठाकरे गटासोबत असणार आहे आणि आपण विकासाच्या मुद्द्यावर समोर जाऊ आणि नक्की जिंकू असं देखील त्यांनी विश्वास या ठिकाणी व्यक्त केलाय. तर थोड्या वेळात काही वेळात मुंबईचा संपूर्ण प्रोग्राम संपल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी येतील असं त्यांनी सांगितलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह मी अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, परभणी.